हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सध्या इराण आणि इस्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर किंवा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण अशा परिस्थितीत इंधनाची बचत हे सूत्र वापरून आपण घरगुती पातळीवर गॅसची मोठी बचत करू शकतो। पण ही बचत कशी करायची याबद्दल काही सोप्या ट्रिक आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा। तसेच अतिशय उपयोगी टिप्स असल्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपली पहिली टिप्स म्हणजे डाळ, राजमा, चणे, तांदूळ इत्यादी कडधान्य किंवा धान्य शिजवण्यासाठी जास्त वेळ घेतात। त्यांना आपल्याला भिजवून वापरायचे आहे। भिजवल्यामुळे कडधान्यांना शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो आणि आपल्या गॅसची बचत नक्की होते। त्यानंतर लवकर अन्न शिजवण्याच्या नादामध्ये आपण गॅसची फ्लेम हाय करतो, पण त्यामुळे काय होते, अन्न लवकर शिजत तर नाही परंतु अर्धा गॅस हवेमध्येच वाया जातो। त्यामुळे आपल्याला अन्न गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो ठेवून शिजवायचे आहे। यामुळे सुद्धा आपल्या गॅसची नक्कीच बचत होईल। तसेच जास्तीत जास्त प्रेशर कुकरचा वापर करा। नॉर्मल भांड्यामध्ये अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरपेक्षा 3 पट गॅस जास्त लागतो। त्यामुळे प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करा। त्यामुळे सुद्धा गॅसची बचत खूप जास्त होते। तसेच फ्रीजमधील भाज्या, दूध तसेच इतर पदार्थ फ्रीजमधून काढून लगेच गरम करायला गॅस खूप जास्त लागतो। त्यामुळे आपण ह्या पदार्थांचा वापर करण्यापूर्वी कमीत कमी 1 तास आधीच फ्रीजमधून काढून ठेवा। आणि सर्वात शेवटी गॅस बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा, जेणेकरून बर्नरचे छिद्र ब्लॉक होऊ नये। त्यामुळे अतिरिक्त गॅस वाया जाऊ शकतो। तसेच जर तुमच्या गॅसची फ्लेम निळी न दिसता पिवळी दिसत असेल तर तुमच्या गॅसमध्ये कचरा अडकलेला आहे असे समजावे व गॅस बर्नर स्वच्छ करून घ्यावा। यासाठी मी आपल्या चॅनलवर गॅस बर्नर कसे स्वच्छ करावे यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। तसेच असेच उपयोगी बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या। तसेच दिवसातून एकदा तरी आपण गॅसची बचत करण्यासाठी इंडक्शनचा सुद्धा वापर करू शकतो। आणि सर्वात शेवटी गॅस बचतीसाठी सोपा उपाय चूल पण आहे। पण चुलीसाठी ग्रामीण भागात लाकडे उपलब्ध होतील, पण शहरी भागामध्ये यासाठी सुद्धा चांगलीच किंमत मोजावी लागेल। त्यामुळे गॅसची बचतसुद्धा काळाची गरज झालेली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। या छोट्या छोट्या ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। या टिप्स फॉलो करून बघा, नक्कीच 1 महिना लागणारा गॅस 2 महिने नक्कीच चालेल। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।